हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी भेटत असते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स IT डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो, अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. आणि याच्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिला त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहेत की जी फार्मसीची वॅकन्सी ती कुठून आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ECHS. तर मित्रांनो, ज्या काही वॅकन्सी आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या वॅकन्सी दाखवल्या जातात ते सर्व ऑफिशियल साईट वरून जे नोटिफिकेशन आहेत ऑफिशियल साईट दाखवून ओरिजिनल खऱ्या वॅकन्सी दाखवल्या जातात. तर मित्रांनो, ECHS हे डिपार्टमेंट कोणतं आहे? एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम डिपार्टमेंट ऑफ ESW मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मित्रांनो, या डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं, जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर असतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सिटीमध्ये पॉलिक्लिनिक असतात. म्हणजे त्यांच्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पॉलिक्लिनिक रन होतात. तर त्या डिपार्टमेंटमध्ये रेग्युलरली फार्मासिस्टचे किंवा हेल्थ केअर प्रोफेशनलचे पॅरामेडिकलच्या वॅकन्सी येत असतात. तर मित्रांनो, या डिपार्टमेंटच्या अंडर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फार्मासिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. याच्यामध्ये पुणे येथे वॅकन्सी आलेली आहे, त्याच्यानंतर बीडमध्ये वॅकन्सी आलेली आहे, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये वॅकन्सी आलेली आहे, त्याच्यानंतर उस्मानाबादमध्ये वॅकन्सी आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातले हे 4 जे ठिकाण आहेत या ठिकाणी फार्मासिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टोटल व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहेत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय असेल, ऍप्लिकेशन एंड डेट काय असेल, आणि ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करणार. तर मित्रांनो, हे जे क्लिक हिअर टू डाउनलोड ऍप्लिकेशन आहे, जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर हा फॉर्मॅट डाउनलोड करून तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. तर मित्रांनो, आपण आता बघू की जे नोटिफिकेशन आलेले आहे ते कुठे आहे. तर इथे खूप साऱ्या दुसऱ्या पण सिटी आहेत. आपण आपल्या महाराष्ट्राचं जे पुणे आहे इथून आपल्या वॅकन्सीचे नोटिफिकेशन आलेले आहेत. इथे बघू शकता पुणे. तर याच्यामध्ये वेगवेगळे 3 नोटिफिकेशन आहेत. याच्या अंडर फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत. एक नोटिफिकेशन मी डाउनलोड करून तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे बाकी अदर पण वॅकन्सीज आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त आपण ज्या फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत तेच डिस्कस करतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे वॅकन्सीज आहेत तर टोटल फार्मसिस्टच्या वॅकन्सी जर बघितल्या तर इथे टोटल 3 फार्मसिस्टच्या वॅकन्सीज आहेत. एक आहे अहिल्यानगर, एक आहे उस्मानाबाद आणि एक आहे बीडमध्ये. तर या नोटिफिकेशन मध्ये टोटल 3 वॅकन्सी आहेत. आणि याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर मित्रांनो, तुमचं बी फार्म झालेलं असेल, त्याचबरोबर ज्या स्टुडंटचं डी फार्म झालेलं असेल हे स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. प्लस मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं PCIचं जे रजिस्ट्रेशन असतं फार्मसिस्टचं ते इथे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, इथे एक्सपिरियन्सचा हा कॉलम आहे, याच्यामध्ये 3 इयरचं एक्सपिरियन्स मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर इलिजिबल असताल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, आता स्टार्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय आहे किंवा एंड डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे. तर मित्रांनो, ह्याचं जे स्टार्ट डेट ऑलरेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, तुमची जे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे तर ती कोणती असणार आहे मित्रांनो, 3 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, 3 फेब्रुवारी 2025 च्या आधी तुम्हाला या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करायचंय. तर ते ऍप्लिकेशन कसं करणार. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, जो मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवलेला आहे तो फॉर्मॅटची प्रिंट आउट काढून ती फॉर्मॅट व्यवस्थितपणे तुम्हाला फिल करायचंय. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे फोटो कॉपीज, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे, म्हणजे तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा झालं असेल ते मार्क मेमो ते सर्टिफिकेट तुम्हाला काय करावं लागेल, फोटो कॉपी सोबत काय करावे लागतील, सेल्फ अटेस्टेड करून त्या ऍप्लिकेशन फॉर्मचा बंच बनवून ही जे ऍड्रेस मेन्शन केलेला आहे
तर या ऍड्रेस वरती तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, स्पीड पोस्ट करायचंय. ते स्पीड पोस्टने गेल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन जाणार, तिथे चेक होणार तुम्ही इलिजिबल आहेत की नाहीत, आणि ते झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा 21 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं तर पुढची प्रोसेस असणार आहे. आणि मित्रांनो ह्या ज्या वॅकन्सी असतात ह्या काही परमनंट वॅकन्सी नसतात, ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रॅक्ट जो असतो ना तो वाढत जातो. तर याच्यामध्ये पहिल्या नोटिफिकेशन मध्ये 3 वॅकन्सीज होत्या. आता फार्मसीची दुसरी वॅकन्सी पुणे रिजनच्या अंडरच आहे, ही पण सेम वॅकन्सी आहे मित्रांनो. ह्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण सेमच असणार आहे. बी फार्मसी इथे दिलेले बघू शकता, डिप्लोमा इन फार्मसी दिलेलं आहे, प्लस मिनिमम 3 इयर ऑफ एक्सपिरियन्स पण इथे मेन्शन केलेलं आहे. आणि प्लसच मित्रांनो तुमचं याच्यामध्ये PCIचं रजिस्ट्रेशन पण रिक्वायर्ड असणार आहे. आणि इथे टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी जर बघितल्या तर मित्रांनो या रिजन मध्ये 2 वॅकन्सी असणार आहेत, पुणे लोहगाव येथे. पॅरामेडिकल स्टाफ पुणे लोहगाव. तर याच्यामध्ये मित्रांनो पुणे लोहगाव येथे फार्मसीच्या 2 वॅकन्सीज असणार आहेत. आणि मित्रांनो ह्या सर्व वॅकन्सी मध्ये जे सॅलरी असणार आहे फार्मसीची ती किती असणार आहे, 28,100 रुपये ही सॅलरी असणार आहे. आणि ह्याचं ऍप्लिकेशन पण मी जसं आधी सांगितलं तसं सेम आहे, फक्त ह्याची जी डेट आहे ना तर ती डेट वेगळी आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या वॅकन्सी या 2 पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकता. आणि इंटरव्ह्यू डेट असणार आहे 13 फेब्रुवारी. तर काही स्टुडंटला वाटत असेल की सर हे 2 वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत, एकामध्ये 3 वॅकन्सी आहेत एकामध्ये 2, तर मी दोन्ही साठी ऍप्लिकेशन करू शकतो का, दोन्ही इंटरव्ह्यू अटेंड करू शकतो का? तर ह्याचा आन्सर आहे यस. तर तुम्ही ह्या दोन्ही वॅकन्सी साठी वेगवेगळे ऍप्लिकेशन करू शकता, स्पीड पोस्ट करा आणि इंटरव्ह्यू अटेंड करू शकता. तर मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत फार्मसी त्याची इन्फॉर्मेशन होती. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.